केंद्रावर ढकलायचं या भावनेतनं केंद्र सरकारने जनगणनेचा डाटा द्यावा अशा प्रकारची सातत्याने मागणी केली जाते. या आरक्षणाला त्याची आवश्यकता नाही. ही जी काही जनगणना केंद्र सरकारने केली होती आपल्याला माहिती पाहिजे की युपीए सरकारच्या काळामध्ये ती झाली होती. त्यावेळेस आपणच मागणी केली होती. स्वतः मोदीजी मुंडेजी सगळ्यांनी मिळून मागणी केली होती की ओबीसीची जनगणना झाली पाहिजे. आणि मग त्यावेळेस सेन्ससकडनं ही जनगणना नाही केली, वेगळी जनगणना त्या ठिकाणी केली. आणि त्या जनगणनेमध्ये एससीसीसी म्हणजे सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस, सामाजिक आर्थिक जातीय पाहणी अशा प्रकारचं त्याला नाव दिलं. आणि हे नाव दिल्यानंतर त्याचे ज्यावेळेस रिझल्ट आले त्यावेळेस असं लक्षात आलं की त्यातलं सोशिओ इकॉनॉमिक हा डेटा तर ठीक आहे, त्यात प्रॉब्लेम नाही आहे, पण जातीचा जो डेटा आहे त्या डेटामध्ये 8 कोटी चुका आहे. आणि म्हणून तो डेटा विथहोल्ड झाला आणि राज्यांना सोशिओ इकॉनॉमिक डेटा देण्यात आला. आज केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या ज्या सगळ्या स्कीम्स आपण चालवतो, प्रधानमंत्री आवास योजना असेल, उज्ज्वला योजना असेल, या सोशिओ इकॉनॉमिक डेटावर चालतात. कास्ट सेन्ससचा डेटा तो विथहोल्ड झाला. त्यातनं सगळ्यात जास्त कास्ट सेन्सस मध्ये चुका कुठे होत्या? त्या महाराष्ट्रामध्ये होत्या. म्हणजे 8 कोटी चुकांपैकी जवळजवळ 6.5 कोटी चुका दुरुस्त केल्यानंतर साधारणपणे 1,35,00,000 चुका ज्या राहिल्या त्यातल्या 69 लाख चुका एकट्या महाराष्ट्राच्या डेटामधल्या होत्या. इतक्या मोठ्या प्रमाणातला महाराष्ट्रातला डेटा करप्ट होता. आणि म्हणून केंद्र सरकारने त्याच्यावर कमिटी तयार केली. हा डेटा कसा सुधारता येईल त्या संदर्भातले म्हणजे केंद्र सरकारने स्वतः रोहिणी आयोग तयार केला. ओबीसीचं आरक्षण हे सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे याकरता आयोग तयार झाला, जस्टिस रोहिणी आयोग. जस्टिस रोहिणी आयोगानेही हा डेटा ज्यावेळेस मागितला त्यावेळेस केंद्र सरकारने दाखवलं की आपले प्रॉब्लेम्स काय आहेत आणि त्यामुळे आम्हाला देता येते. आम्हाला कधी कळलं ज्यावेळेस 50% वरचं आरक्षण जस्टिफाय कसं करायचं तर त्यात आम्हाला आमच्या वकिलांनी सांगितलं की आपण सेन्सस डेटा मांडून हे करता येईल का सांगू की ओबीसीची संख्या मोठी आहे त्या 50%च्या वर द्या असं आपण मांडण्याचा प्रयत्न करून म्हणून आम्ही केंद्र सरकारला पत्र पाठवलं. त्यावेळेस आपलं सरकार होतं. त्यावेळेस आम्हाला बोलवण्यात आलं आणि त्यांनी डेटा दाखवला की या डेटामध्ये इतक्या चुका आहेत की असा डेटा जर रिलीज झाला तर त्याचा फायदा होण्याच्या ऐवजी नुकसान होईल. आणि म्हणून आम्ही त्याच्यानंतर मग त्यांनी तो काही रिलीज केला नाही. आता हे सगळं या सरकारला माहिती आहे. या सरकारला माहिती आहे की ओबीसीच्या आरक्षणाकरता सेन्सस डेटाची आवश्यकता नाहीये, इम्पिरिकल डेटाची आवश्यकता आहे. पण विधानसभेमध्ये त्या ठिकाणी ठराव पास केला जातो. केंद्र सरकारने आम्हाला या ठिकाणी सेन्सस डेटा द्यावा. हे का केलं जात आहे तुमच्या कोणाच्या लक्षात आलं की मला माहित नाही, पण हे षडयंत्र आहे. हे षडयंत्र कसं आहे? हे षडयंत्र असं आहे की महाराष्ट्रातल्या 3/4 65 ते 70% स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे फेब्रुवारीमध्ये आहेत आणि फेब्रुवारीपर्यंत कसाही टाइमपास करायचा. कारण त्यांना माहिती आहे की ओबीसी समाजामध्ये जो काही संताप आहे त्या संतापामुळे जन्मभर तर टाइमपास करता येत नाही, पण त्यांना सोपं आहे फेब्रुवारीपर्यंत टाइमपास करायचा. फेब्रुवारीला 3/4 निवडणुका निघून गेल्या की पुढची अजून 7 वर्ष मग ओबीसी आरक्षण देऊनही काही फायदा नाही, कारण त्या आरक्षणाचा लाभच मिळणार नाही. निवडणुका होऊन गेल्यानंतर पुढच्या निवडणुका येतपर्यंत ओबीसी आरक्षणाचा काहीच लाभ नाही. आणि म्हणून मग केंद्राने डेटा द्यावा असं रोज त्या ठिकाणी बोलायचं आणि रोज टाइमपास करत राहायचं. मी ज्यावेळेस बोललो ना की मी संन्यास घेऊन मी जाणीवपूर्वक बोललो. मला समजत नाही का पुढचे 25 वर्ष भारतीय जनता पक्षात मला काम करायचं आहे, पण तरी देखील मी जबाबदारीने बोललो कारण मला माहिती आहे केलं जाऊ शकतं. हे कसं केलं पाहिजे मला दिसतंय समोर. कारण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ओबीसीचं आरक्षण रद्द झालेलं नाहीये, आरक्षण येण्याचा अधिकार रद्द झालेला नाहीये, ओबीसीचं मागासलेपणही रद्द झालेलं नाहीये. केवळ इम्पेरिकल डेटा त्या ठिकाणी सादर न केल्यामुळे आणि त्याचं जस्टिफिकेशन सादर न केल्यामुळे ओबीसीचं महाराष्ट्रातलं आरक्षण स्थगित करण्यात आलेलं आहे. आता काही लोक सांगतात की देवेंद्र फडणवीस खोटं बोलतात, हे तर देशभराकरता झालाय. सुप्रीम कोर्टाचा आदेश हा देशभराकरताच असतो, पण तो महाराष्ट्राला लागू का झाला? आदेश तर 2010 साली आला, पण 2010 सालानंतर 2018 साली 18 साली महाराष्ट्रात पहिल्यांदा पिटिशन झालं आणि महाराष्ट्राचा कायदा चॅलेंज झाला आणि महाराष्ट्राचा कायदा रद्दबातल केला. इतर कुठलाही कायदा रद्दबातल झालेला नाहीये. संगम लालजी आप उत्तर प्रदेश से है, उत्तर प्रदेश में अभी चुनाव हुए, उसमें ओबीसी का आरक्षण था. उत्तर प्रदेश में अब तक निवडणुका झाल्या.
तिथे ओबीसीचं आरक्षण आहे, मध्य प्रदेशमध्ये ओबीसीचं आरक्षण आहे, देशातल्या सगळ्या राज्यांमध्ये ओबीसीचं आरक्षण आहे. कारण एवढंच केंद्र सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आरक्षणाला आमचा विरोध नाही आहे, फक्त त्या आरक्षणाकरता तुम्ही जे काही ओबीसीचं राजकीय मागासलेपण आहे त्या मागासलेपणाचा एक डेटा तयार करा आणि त्याचा रिपोर्ट हा राज्य मागासवर्ग आयोगाने तयार करून सांगावं की याची आवश्यकता आहे आणि याप्रमाणे आम्ही रिपोर्ट देतोय. एवढीच कारवाई करायची आहे, पुन्हा सुप्रीम कोर्टाकडे जाण्याची देखील आवश्यकता नाही आहे. पण या ठिकाणी सांगितलं होतं देशातलं आरक्षण रद्द झालेलं नाही, केवळ महाराष्ट्रात झालाय, सरकारच्या नाकर्तेपणाने झालाय आणि इम्पेरिकल डेटा 4 महिन्यात जमा केला जाऊ शकतो. हे मी का म्हणतो, मराठा आरक्षणाच्या वेळेस कोणाचं सेन्सस होतं, कुठलंही सेन्सस नव्हतं, पण मराठा आरक्षणाकरता आम्ही 5 एजन्सी नियुक्त केल्या आणि 4 महिन्यामध्ये डेटा जमा केला, इम्पेरिकल डेटा 4 महिन्यात. आणि सर्वोच्च न्यायालयाने जरी मराठा आरक्षण रद्दबादल केलं असलं तरी आमचा इम्पेरिकल डेटा अपेंड केला, तो रद्दबादल केलेला नाही, तो नाकारलेला नाही, तो आम्ही जमा केलेला इम्पेरिकल डाटा हा त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने व्हॅलिड ठरवलेला आहे. मग ओबीसी करता असा इम्पेरिकल डेटा जमा करण्याकरता इतका वेळ का लागतोय? खरं म्हणजे 13/12/2019 जरी केलं असतं तर पुढच्या 5-6 महिन्यात डेटाही जमा झाला असता. आता काही गावांनी स्वयंस्फूर्तीने गावातला डेटा एका दिवसात दिला, एका दिवसात. आमच्या गावातला हा डेटा आम्ही एका दिवसात देतो, असा एका दिवसात डेटा दिला. त्यामुळे याच्यात सॅम्पल डेटा गोळा करायचा आहे. आपण मराठा आरक्षणातील सॅम्पल डेटा गोळा केला होता, पण हे सगळं या सरकारला करायचं नाही. परवा माझ्याकडे माननीय भुजबळ साहेब आले, मी त्यांना सांगितलं की आमच्याकडे राजकीय विषयच नाहीये, आम्ही तुम्हाला मदत करायला तयार, तुमच्या नेतृत्वात करू, तुम्ही नेतृत्व करा, आम्हाला काही अडचण नाही, आम्हाला ओबीसीचं आरक्षण परत पाहिजे. मी म्हटलं तुम्ही बैठक बोलवा, मी तुम्हाला त्या बैठकीत येऊन काय केलं पाहिजे हे सांगतो, मी त्याची नोट देतो, तुम्ही माझी नोट कुठल्याही वकिलाकडनं विजेत वकिलाकडनं तपासा, ते सांगतील की हीच पद्धत आहे, याच पद्धतीने आपल्याला काम करावं लागेल. आणि म्हणून सरकारची नियत जर साफ असेल तर केंद्र सरकारकडे बोटं दाखवण्याच्या ऐवजी स्वतःची जबाबदारी हे सरकार पार पाडेल. आमचे नितीनजी नेहमी म्हणतात, वेअर देर इज विल देर इज वे अँड वेअर देर इज नो विल देर इज ओनली सर्वे. ही अवस्था आहे की काम करायचं नसेल तर सर्वे कमिटी करत राहायचे, टाइमपास करत राहायचा. तो टाइमपास या ठिकाणी आहे, हे सरकारने बंद केलं पाहिजे. आणि म्हणून मी ओबीसी मोर्चाला अतिशय नम्रपणे या ठिकाणी सांगणार आहे, जोपर्यंत ओबीसीचं राजकीय आरक्षण परत येत नाही भारतीय जनता पार्टी शांत बसूच शकत नाही. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीचं मागासलेपण काढलेलं नाही, ओबीसीचं आरक्षण देण्याचे अधिकार काढलेले नाही. केवळ या ठिकाणी एक प्रोसेस सांगितली आहे, ती प्रोसेस पूर्ण करा एवढं सांगितलंय की प्रोसेस पूर्ण झाली तरी आरक्षण परत मिळू शकतं. आमची मागणी आहे, फेब्रुवारीच्या निवडणुकीच्या आधी आम्हाला आरक्षण द्यायला पाहिजे. यापुढे होणारी कुठली निवडणूक, हे खरं आहे की आम्ही घोषणा केली 5 जिल्ह्याच्या निवडणुकांमध्ये आम्ही केवळ ओबीसींना त्या ठिकाणी तिकीटं देऊ आणि आम्ही दिली. म्हणजे जरी निवडणूक त्या ठिकाणी थांबली, आता कोर्टाने अधिकार दिले आणि ती स्थगित झाली, तरी देखील फॉर्म भरले आणि आम्ही त्या सगळ्या जागांवर केवळ आणि केवळ ओबीसी उमेदवार त्या ठिकाणी हे लढवलेले आहेत. मला फोन आले की आता इथे दुसरा उमेदवार अतिशय सक्षम आहे, 100% निवडून येणार आहे, पण ओबीसी नाही. मी म्हटलं एखादी सीट हारलो तरी चालेल, भारतीय जनता पक्षाचं ओबीसी कमिटमेंट आहे आणि त्या कमिटमेंटच्या आधारावर या सगळ्या जागा ओबीसीला दिल्या पाहिजे आणि त्या जागा आपण त्या ठिकाणी ओबीसीला देण्याचं काम हे केलेलं आहे. माझी विनंती आहे, आज आपल्याला आपल्या ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून अधिकाधिक ओबीसीपर्यंत पोहोचवून या सरकारचा खरा चेहरा हा दाखवण्याची आवश्यकता आहे. हे किती लबाडी करताय, म्हणजे या ठिकाणी आता जी कथा यांनी सांगितली ही कथा व्यक्तिकथा नाही आहे, ही कथा या सरकारच्या चरित्राकरता आहे. असं लबाडीचं चरित्र या सरकारमध्ये तयार झालंय, त्याकरता ही कथा आहे. ही लबाडी लोकांपुढे आणावी लागेल आणि त्यासोबत आपला संघर्ष सुरू ठेवावा लागेल. मी दुसरी विनंती मागच्याही वेळेस केली होती, पुन्हा एकदा या ठिकाणी अध्यक्षांना करणार आहे की आज ओबीसी मोर्चा उत्तम काम करतोय, ओबीसीचं संघटन आपण करतोय, पण आपण जर बघितलं तर प्रामुख्यानं एक 10-15 जाती आपल्याला प्रामुख्यानं ओबीसीतल्या त्या संघटित दिसतात, आपल्यासोबत काम करताना दिसतात, पॉलिटिकली अलर्ट दिसतात. पण ओबीसी समाज हा 350 जातींनी बनलेला आहे.
आणि या 350 जातींपैकी जवळजवळ 250 जाती या मायक्रो ओबीसी जाती आहेत. यांची लोकसंख्या एखाद्या जिल्ह्यात जास्त एखाद्या जिल्ह्यात नाहीये, काहींची 5 जिल्ह्यात जास्त उरलेल्या 30-31 जिल्ह्यांमध्ये नाहीये. अशा प्रकारचे हे जे मायक्रो ओबीसी आहेत यांचं संघटन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्ही मायक्रो ओबीसी मध्ये जवळपास पारंपरिक पद्धतीनं हे सगळे भारतीय जनता पक्षाला मतदान करतात. हे भारतीय जनता पक्षाचे हितचिंतक आहेत. हे सगळे कट्टर हिंदुत्ववादी अशा प्रकारचे मतदार आहेत. आणि या सगळ्यांनी खऱ्या अर्थानं जी आमची संत परंपरा आहे त्या परंपरेनं यांना अतिशय चांगल्या प्रकारे आमच्या विचारांशी जोडलेला आहे. हा जो काही आमचा मायक्रो ओबीसी आहे या मायक्रो ओबीसीचा थोडंसं आम्ही जिल्हा मॅपिंग करून प्रत्येक जिल्ह्यातल्या मायक्रो ओबीसी कास्ट कुठल्या आहेत आणि त्या भारतीय जनता पक्षाशी कशा जोडल्या जातील याचा प्रयत्न हा येत्या काळामध्ये आपल्याला निश्चितपणे करावा लागेल. आपले आमदार गोपीचंद पडळकर यांनी घोंगडी बैठक पद्धत सुरू केली आणि 2-3 जिल्ह्यांमध्ये ते गेले आणि भारतीय जनता पक्षाच्या मदतीनं त्यांनी ती घोंगडी बैठक केली. या घोंगडी बैठकीचा उद्देश काय होता तर तिथला जो मायक्रो ओबीसी आहे या मायक्रो ओबीसी मध्ये जाऊन त्यांची घोंगडी बैठक घ्यायची. एकेका जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणच्या 20-25 नवीन जाती की ज्या साधारण आपल्याशी जुळल्या नव्हत्या किंवा फार पॉलिटिकली ऍक्टिव्ह होत्या अशा आपल्याशी त्यातनं जुळायला लागल्या. मला असं वाटतं की हे आता काम मास स्केलवर एका व्यक्तीचं काम नाहीये, ते मोर्चा म्हणून आपल्याला मास स्केलवर करावं लागेल. आणि ओबीसीतला प्रत्येक घटक मग तो ज्या काही मोठ्या जाती आहेत त्या असतील किंवा ज्यांची लोकसंख्या कमी आहे अशा वंचित जाती असतील अशा सगळ्यांना एकत्रित करून आपल्याला एक अतिशय मजबूत अशा प्रकारचं ओबीसीचं संघटन या ठिकाणी तयार करायचा आणि मला विश्वास आहे. आज मी ओबीसी मोर्चामध्ये या ठिकाणी जी काही चैतन्य जे मला पाहायला मिळतं आणि अतिशय मला असं वाटतं की सक्रियता पाहायला मिळते. हे चैतन्य आणि ही सक्रियता ही जर आपण अशाच प्रकारे ठेवली तर आपण खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी ओबीसीचीच पार्टी आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आपण या सगळ्या ओबीसीला या ठिकाणी जोडू शकू. मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की मराठा समाजाला आपण ज्यावेळेस आरक्षण दिलं त्यावेळेस त्या आरक्षणाच्या कायद्यामध्ये ओबीसीला प्रोटेक्शन करण्याचा क्लॉज आपण त्याही वेळी टाकलेला होता. आपला प्रयत्न हा आहे की मराठा समाज असो ओबीसी समाज असो कुठलाही समाज असो प्रत्येक समाजाला न्याय मिळाला पाहिजे पण दोन समाज अधोरासमोर नाही आले पाहिजे हा आपला नेहमी प्रयत्न असतो. पण आज सरकारमधले अनेक घटक असे आहेत की ज्यांचा प्रयत्न आहे की दोन समाज अधोरासमोर आले पाहिजे आणि त्यातनं वाद निर्माण झाला की विषय मागे पडतात, वाद निर्माण झाला की न्याय मिळत नाही, वाद निर्माण झाला की दुसऱ्या विषयावर भांडण चालू राहतं आणि मग न्याय कोणी मागत नाही. अशा प्रकारचा प्रयत्न आज या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसतोय. आपल्याला तो आणून पाडायचा आहे. सामाजिक सलोखा ठेवत ओबीसींचा हक्क अबाधित ठेवत ओबीसींच्या हक्काला इंचभरही कुठे धक्का न लावता एक संघटित ओबीसी समाज हा आम्हाला या देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि हेच भारतीय जनता पक्षाचं लक्ष आहे जे तुमच्या सगळ्यांच्या भरोश्यावर आपल्याला पूर्ण करायचं आहे. आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की हंसराज भैयांसारखे एक चांगले नेते आपल्या महाराष्ट्रातला राष्ट्रीय स्तरावर ओबीसी मोर्चाचं काम बघताय. माझी तर विनंती असणार आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण भैयांचे दौरे त्या ठिकाणी आयोजित केले पाहिजे. ते त्यांनी मी त्याची चर्चा केली ते वेळ द्यायला देखील तयार आहेत. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून एक राष्ट्रीय नेता आपल्याला संपूर्ण वेळ द्यायला तयार त्यांचे दौरे आपण केले पाहिजे. संगमलालजी भलेही उत्तर प्रदेशातले असले तरी ते राहतात मुंबईमध्ये त्यामुळे त्यांचाही उपयोग आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करून घेतला पाहिजे आणि यातनं एक मजबूत संघटन आपण सगळे मिळून या ठिकाणी करू एवढाच विश्वास व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा ओबीसीच्या प्रती आणि ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या प्रती भारतीय जनता पक्षाचं कमिटमेंट हे प्रतिपादित करून मी माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय भारत.